ಪ್ರಸ್ತುತ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಎಸ್ಎ 2ನ ಒಂದು ಮಾಡೆಲ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಪೇಪರ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ನೋಡೋಣಂತೆ. 8वीं ಕಕ್ಷಾ ತೃತೀಯ ಭಾಷಾ ಹಿಂದಿ. ಇಲ್ಲಿ ಇದರ 61 ಹೆಚ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 61 ಹೆಚ್. ಸಮಯ 2 ಗಂಟೆ. ಕುಲ್ ಅಂಕ ಕಿತ್ನೆ 50 50 ಅಂಕಗಳಿಗೆ 2 ಗಂಟೆಯ ಪತ್ರಿಕೆ ಇದು. ಇಲ್ಲಿ MCQಗಳಿಗೆ 4 ಆಪ್ಷನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಆಪ್ಷನ್ ನಾವು ಹುಡುಕಿ ಬರಬೇಕು. निम्नलिखित प्रश्नों के लिए 4 विकल्प सुझाए गए हैं. उनमें से सर्वाधिक उचित विकल्प चुनकर उसके संकेताक्षर सहित पूर्ण रूप से लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಪರೀಕ್ಷಾ ಶಬ್ದ का अन्य वचन रूप है. अन्य वचन ಅಂದ್ರೆ ಬಹುವಚನವನ್ನು ಬರೆಯಬೇಕು. ಪರೀಕ್ಷೆಗಳು, ಪರೀಕ್ಷಾएं. दोस्त शब्द का विलोम शब्द है. दोस्त ऑपोजिट वर्ड दुश्मन. निम्नलिखित में से पुल्लिंग शब्द है. निम्नलिखित में से पुल्लिंग शब्द कौन सा है? पिता. पिता ಅನ್ನೋದು ಸರಿಯಾದ उत्तर. निम्नलिखित प्रथम 2 शब्दों में के संबंध अनुरूप तीसरे शब्द संबंधित लिखिए. ಅನುರೂಪತೆಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿದರೆ ಮಿರ್ಚ್ ಮಸಾಲ ಲೋಕಕಥಾದ ಆ ತರದ ರಚನೆ ಆದರೆ ಮೇರಾ ದೇಶ್ ಮೇರಿ ಮಾಯಿ ಅನ್ನೋ ಇದು ಕಹಾನಿ. ಇಲ್ಲಿ ಕಹಾನಿ ಅಂತ ನಾವು ಬರಿಬೇಕು. ಶಿಕ್ಷಾ ठाकुर गोपाल शरण सिंह. अभिनव गीत हरिशंकर कश्यप. हरिशंकर कश्यप. बैसाखी त्योहार पंजाब में मनाया जाता है. विषु त्योहार कहाँ मनाया जाता है? केरल में मनाया जाता है. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक पूर्ण वाक्य में लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ 1 अंकದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು 4. एक दिन भोलू क्या कर रहा था? एक दिन शाम को भोलू आंगन में, ಇದು भोलू, ಇದು भोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था. मेजर को तुरंत किसका स्मरण आया? मेजर को तुरंत मातृभूमि का स्मरण हो आया. मुरली ने गाना कैसे सीखा है? मुरली ने अपना उर छेद कर गाना सीखा है. बंदर क्या लेकर आया था? बंदर तराजू लेकर वहां आया था. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ 6 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಒಟ್ಟು 12 ಅಂಕಗಳಿಗೆ. ಗಾಂಧೀಜಿ पर नाटकों का क्या प्रभाव पड़ा? ಗಾಂಧೀಜಿ ಅವರ ಮೇಲೆ ನಾಟಕಗಳು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಅವರು, ಅದರ ಪ್ರಭಾವ ಏನಾಗಿತ್ತು? ಶ್ರವಣ ಪಿತೃಭಕ್ತಿ ನಾಟಕ ಪಡ್ಕರ್ उन्होंने निश्चय किया कि मुझे भी श्रवण कुमार जैसा बनना है. ತಂದೆ ತಾಯಿಯ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ಶ್ರವಣ ಕುಮಾರ ನಾಟಕವನ್ನು ನೋಡಿ ಕಲಿತರು. हरिश्चंद्र नाटक देखकर उन्होंने सोचा कि हर एक को हरिश्चंद्र की तरह संकट सहकर भी सच्चाई का पालन करना चाहिए. ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಒಂದು ನಾಟಕವನ್ನು ನೋಡಿ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ನಿಜಾನೇ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಟೆಲಿಫೋನ್ ಕಿ ಬಾತೆ ಸುನ್ಕರ್ ಮೊಬೈಲ್ ನೆ ಕ್ಯಾ ಕಹಾ? ಟೆಲಿಫೋನ್ನ ಅಂದ್ರೆ ಲ್ಯಾಂಡ್ಲೈನ್ ಫೋನ್ನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ ಏನು ಹೇಳ್ತು? ಮೊಬೈಲ್ ने कहा बात तुम्हारी बिल्कुल सच है, पर तुम्हारे विचार आज के जमाने में मेल नहीं खाते हैं. अब तुम वक्त के साथ चलना सीखो. तिम्मक्का दंपति किस प्रकार के धर्म कार्य में लग गए? तिम्मक्का दंपति उनके गांव के पास ही श्री रंगना स्वामी का मंदिर था. वहां हर साल मेला लगता था. वहां आने वाले जानवरों के लिए पीने का पानी का इंतजाम करने का निश्चय किया. पेड़ से गिरे सेब को देखकर न्यूटन ने क्या सोचा? पेड़ से गिरे सेब को देखकर न्यूटन ने सोचा कि यह नीचे कैसे गिरा. फिर उसे फेंका, वह नीचे आया. तब खोजबीन करके समझाया कि धरती हमारी क्या है? चुंबक है. बादल कैसे बनते हैं? समुद्र, झील, तालाब और नदियों का पानी सूरज की गर्मी से भाष्प बनकर ऊपर उठता है. इस भाष्प से बादल बनते हैं. संतुलित आहार का मतलब क्या है? शरीर को स्वस्थ और सुदृढ़ बनाने के लिए सही मात्रा में प्रोटीन, खनिज, कार्बोहाइड्रेट्स और फैट्स युक्त आहार को संतुलित आहार कहते हैं. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ 3-4 ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಉತ್ತರಿಸಬೇಕು. ಒಟ್ಟು 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಪ್ರತಿ ಪ್ರಶ್ನೆಗೆ 3 ಅಂಕಗಳು. समाचार पत्र में कौन कौन से विषय होते हैं? समाचार पत्र में देश विदेशों में घटने वाली घटनाओं का विवरण रहता है. खेल कूद, सिनेमा, मौसम, नौकरी संबंधी विज्ञापन, बाजार भाव, कृषि व्यापार संबंधी सूचनाएं मिलती हैं. कार्टून, पदबंध, विवाह संबंधी विज्ञापन, परीक्षा उपयोगी सामग्री, परीक्षा फल आदि इनमें मिलते हैं. अकबर ने बीरबल से शाही बगीचे में घूमते समय क्या कहा? अकबर ने बीरबल से शाही बगीचे में घूमते समय कहा कि बीरबल, मुझे हरे रंग का घोड़ा चाहिए. तुम मुझे 7 दिन में हरे रंग का घोड़ा ला दो. यदि तुम हरे रंग का घोड़ा ना ला सके तो हमें अपनी शक्ल मत दिखाओ. निम्नलिखित दोहे का भावार्थ अपने शब्दों में लिखिए. ऐसी बानी बोलिए मन का आपा खोए, औरों को शीतल करो,
करे आप हूं शीतल होए। कभी कहते हैं कि आप ऐसे वचन बोलिए जिससे आपका अहंकार मिट जाए, आपकी बोल से दूसरों को शीतलता मिले और अपना मन भी शीतल हो जाए। नेक्स्ट, निम्नलिखित वाक्य का अनुवाद कन्नड़ या अंग्रेजी में कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, भारत में रक्षाबंधन त्योहार का विशेष महत्व है। रक्षाबंधन फेस्टिवल हैज स्पेशल इंपॉर्टेंस ऑफ इंडिया। रक्षाबंधन अर्थात रक्षा का बंधन ಅಂದ್ರೆ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಅಂದ್ರೆ ರಕ್ಷೆಯ ಬಂಧನ ಅಂತ। रक्षाबंधन मीन्स द बॉन्ड ऑफ प्रोटेक्शन। इसे देश के कोने कोने में मनाया जाता है। इट ಈಸ್ ಸೆಲೆಬ್ರೇಟೆಡ್ ಇನ್ ಎವರಿ ಕಾರ್ನರ್ ಆಫ್ ದ ಸಿಟಿ ಅಂದ್ರೆ ದೇಶದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗಳಲ್ಲೂ ಇದನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಚರಿಸ್ತಾರೆ। सिक्स्थ में निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 5-6 वाक्यों में लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳು 4 ಅಂಕಗಳಿಗೆ ಒಂದೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗಳು। सच बोले सच बात विचारे भले काम पर जीवन वारे मिलकर रहे नियम अपनाए बीती बातों को बिसराए। ಹಾಗೆಯೇ 22ನೇ ಪ್ರಶ್ನೆ 4 ಅಂಕಗಳಿಗೆ ಇಲ್ಲೊಂದು ಪ್ಯಾಸೇಜ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆ ಪ್ಯಾಸೇಜ್ ಅನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು एक भालू और एक खरगोश एक साथ एक जंगल में रहते थे। वे एक दिन अपनी मित्रता की कहानी एक दूसरे को सुना रहे थे। भालू ने कहा, भालू ಅಂದ್ರೆ ಕರಡಿ, ಖರಗೋಶ್ ಅಂದ್ರೆ ಮೊಲ, ಇವೆರಡು ಕೂಡ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಕಾಡಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದ್ವು। ಅವೆರಡು ಕೂಡ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ರು ಮತ್ತೆ ತಮ್ಮ ಕಥೆಯನ್ನು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ವು। ಒಂದಿನ ಇದು ಕರಡಿ ಹೇಳ್ತು, ಹಮೇ ಕಭಿ ಲಡಾಯಿ ನಹಿ ಕರ್ನಿ ಚಾಹಿಯೆ, ಹಮೇಶಾ ಏಕ್ ದೂಸರೆ ಕಿ ಸಹಾಯತಾ ಕರ್ನಿ ಚಾಹಿಯೆ ಅಂತ ಹೇಳ್ತು। ಅಂದ್ರೆ ನಾವ್ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಜಗಳ ಆಡಬಾರ್ದು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದೇ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತ ಕರಡಿ ಹೇಳ್ತು। ಖರಗೋಶ್ನೆ ಸುನ್ಕರ್ ಕಹಾ ತುಮ್ ಸಹಿ ಕಹ ರಹೆ ಹೋ, ಮೊಲ ಕೂಡ ಹೇಳ್ತು, ನೀನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಕರೆಕ್ಟು, ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಜಗಳ ಆಡಬಾರ್ದು। हम दोनों मिलकर बहुत काम कर सकते हैं, हमारी मित्रता हमें मजबूत बनाती है ಅಂತ ಹೇಳ್ತು। ಈ ಪ್ಯಾಸೇಜ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದರೆ, कौन कौन से जानवर एक साथ रहते थे? एक भालू और एक खरगोश एक साथ एक जंगल में रहते थे। ಕರಡಿ ಮತ್ತು ಮೊಲ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತಾ ಇದ್ವು। भालू ने क्या कहा? भालू ने कहा, हमें कभी लड़ाई नहीं करनी चाहिए, हमेशा एक दूसरे की सहायता करनी चाहिए। ಇಲ್ಲಿ ಕರಡಿ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಜಗಳ ಆಡಬಾರ್ದು, ನಾವು ಜೊತೆಗೆ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಲ್ಲ, ಆ ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು। ಖರಗೋಶ್ನೆ ಕಹ ತುಮ್ ಸಹಿ ಕಹ ರಹೆ ಹೋ, ಖರಗೋಶ್ನೆ ಕ್ಯಾ ಕಹ ಅಂತ ಇದೆ, ಆ ಒಂದು ಮೊಲ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು। ಈ ರೀತಿ ನಾವು ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಿಸಬಹುದು। ಹಾಗೆಯೇ दिए गए संकेत बिंदुओं के आधार पर 12 से 10 वाक्यों में किसी एक विषय के बारे में निबंध लिखिए ಅಂತ। मेरी पाठशाला, मेरा भारत महान, हमारा कर्नाटक राज्य, ಇವುಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಸಪರೇಟ್ ಆಗಿ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಈ ನಿಬಂಧ ಬರೀತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮೆಥಡ್ನ ಹೇಳೋಣಂತೆ। ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಬಗ್ಗೆ 12ರಿಂದ 15 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಎಸ್ಸೆನ ಬರೀಬೇಕು। ಹಾಗೆಯೇ कोई सकारण देते हुए 4 दिन की छुट्टी मांगकर प्रधानाध्यापक को एक पत्र लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲಿ ನಾವೇನ್ ಮಾಡಬಹುದು, ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರೀಬಹುದು। ಈ ರೀತಿ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಅಡ್ರೆಸ್ ಅನ್ನು ಬರೀಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೀತೀರಾ, ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ತರಗತಿಯನ್ನು ಬರೀತೀರಾ, ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಹೆಸರು ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಊರಿನ ಹೆಸರು ಬರೀತೀರಾ, ಇಲ್ಲಿ ಡೇಟ್ ಹಾಕ್ತೀರಾ। ಇಲ್ಲಿ ಕಕ್ಷಾಧ್ಯಾಪಕ ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಹೆಸರು ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಊರಿನ ಹೆಸರು, ಆದರಣೀಯ ಮಹೋದಯ, ಇಲ್ಲಿ 3 ಅಂತ ಇದೆಯಲ್ಲ, ನಿಮಗೆ 4 ಕೇಳಿದ್ದಾರೆ, 4 दिन की छुट्टी की प्रार्थना हेतु ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, उपरयुक्त विषयानुसार आपसे सविनय निवेदन है कि मैं अपने भाई की शादी में शामिल होने के लिए बेंगलुरु जा रहा हूं, इसलिए 5 दिन ಇಲ್ಲಿ 5 दिन ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದು ಕೂಡ 4 दिन ಮಾಡ್ಕೋಬೇಕು। 4 दिन तक स्कूल में उपस्थित रह नहीं पाऊंगा, मुझे ಈ डेट ಇಂದ ಈ डेट ವರೆಗೂ 3 दिन की छुट्टी देने की कृपा करें ಅಂತ ಹೇಳಿ ಧನ್ಯವಾದ ಸಹಿತ आपका आज्ञाकारी छात्र महेश ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರೀತೀರಾ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಬರೀತೀರಾ, ಅಥವಾ ಅಂತ ಕೂಡ ಬರೀಬಹುದು, ಅಂತ ಕೂಡ ಬರೀಬಹುದು। ಮುಂದೆ SLC ಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ ಇದೇ ತರ ಪ್ಯಾಟರ್ನ್, ನೀವು 9th ಮತ್ತು 10th ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂತೀರಾ।